श्री स्वामीराज माऊली. बाळप्पा महाराजांना स्वामी महाराजांनी कधीही प्रसाद दिला नाही. सर्वांना ते स्वतः प्रसाद वाटत. पण बाळप्पा आले का प्रसादाचं तबक बाजूला ठेवत. एके दिवशी बाळप्पांना चोळप्पांनी प्रसाद दिला. तो सुद्धा स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या हातातून हिसकावून घेतला. बाळप्पांना त्याचं वाईट वाटायचं. मला महाराज का प्रसाद देत नाहीत? एवढी शेकडो लोक येतात, त्यांना प्रसाद देतात, मला मात्र महाराज प्रसाद देत नाहीत. पण खरं त्याचं कारणच वेगळं होतं. आपण प्रसाद घेणं म्हणजे महाराजांचा निरोप घेणं. स्वामी महाराजांना बाळप्पांना निरोप द्यायचाच नव्हता. बाळप्पांना त्यांना जवळ ठेवून घ्यायचं होतं कायमचं. आणि म्हणून स्वामी महाराज बाळप्पांना प्रसाद देत नसत. आपण स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये जातो. आपल्याला प्रसाद मिळावा, लवकर मिळावा यासाठी आपण वकवकलेले असतो. त्याही पलीकडे जाऊन महाराजांच्या जवळ ठेवलेल्या नैवेद्यावरती सुद्धा आपली वासना जाते. महाराजांच्या सहवासात आपण काय अपेक्षा करावी, महाराजांकडे काय मागावं. आणि खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर महाराजांना आपल्याला खूप काही द्यायचं असतं. पण आपला जीव जो अडकतो या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, आणि मग महाराज आपल्याला त्यातून एक धडा शिकवतात. फक्त म्हणजे आजचा प्रसंग असाच काहीच आहे. आपल्याला सुद्धा त्याच्यापासून खूप काही शिकायला मिळणार आहे. स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी, नभे माझी करणी बोलवया. स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा, कृपा बळे वार्ता बोलतसे. नमस्कार भक्त मंडळी. श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पिळगावकर तुमचं नेहमीसारखं खूप खूप स्वागत करतोय. भक्त म्हणून स्वामी समर्थ महाराजांच्या मठात आपण नेहमीच जातो. नाना प्रकारे महाराजांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो. पण आपलं वागणं या सगळ्या गोष्टीवरती पाणी फिरतं. एकूण आपलं वर्तन कसं असावं त्याच्यावरती मी एक व्हिडिओ केलेलाच आहे. पण आज त्यातून काहीतरी राहून गेलेलं आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि प्रसंग सांगून सांगणार. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांच्या मठात गेल्यावरती किंवा स्वामी समर्थ महाराजांकडे गेल्यावरती आपलं लक्ष कुठे असावं, आपली काय अपेक्षा असावी. अपेक्षा तर असतेच आपल्याला, कारण आपण प्रापंचिक आहोत, त्यात काही गैर नाही आहे. पण कुठे आणि काय, त्याही पलीकडे जाऊन आपण हा विचार करायला पाहिजे की महाराजांकडे आल्यावरती आपण काय मागावं. पण आपलं लक्ष मात्र शुल्लक गोष्टीकडे जातं. म्हणून की आपल्याला महाराज बाद करून टाकतात का? नाही, अजिबात नाही. कारण महाराजांचं आपल्यावरती प्रेम आहे. महाराज आपल्याला त्यातून धडा शिकवतात. आणि आजचा हा प्रसंग तसाच काहीसा आहे. आपल्याला सुद्धा या प्रसंगातून खूप काही शिकायला मिळणार आहे. तर भक्तांना झालं असं की अक्कलकोटामध्ये एक शेषाचार्य अग्निहोत्री नावाचे एक ब्राह्मण राहत होते. ते राजवाड्यात रोज जाऊन अग्निहोत्र करत. वयोवृद्ध होते. संबंध आयुष्य त्यांनी आपल्या या अग्निहोत्रातच घालवलेलं. मनाने अगदी निर्मळ. त्यामुळे महाराजांवरती त्यांचं प्रेम लवकर जडलेलं आणि महाराजांचं सुद्धा त्यांच्यावरती प्रेम जडलेलं, बरं का. आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणा की महाराजांचं त्यांच्यावर किती प्रेम होतं हे लोकांना सहज कळायचं. कारण महाराज कितीही कसेही रौद्र स्वरूपात असले तरी हे अग्निहोत्री बुवा स्वामी महाराजांच्या अगदी जवळ जायचे, त्यांच्या पायाला स्पर्श करून त्यांचं दर्शन घ्यायचे. बाकी इतर कोणी महाराज रौद्र स्वरूपात असताना, महाराज रागवले असताना कधीही महाराजांच्या पुढेच अगदी समोर उभं राहणं सुद्धा शक्य नव्हतं. पण अग्निहोत्री बुवा मात्र महाराजांकडे जायचे, महाराजांचा चरणस्पर्श करायचे आणि एवढ्यावर थांबायचे नाहीत.
तर त्यांच्या खिशातली तपकिरीची डबी महाराजांच्या पुढे करायचे. महाराज स्वतःहून त्याच्यातली चिमूटभर तपकीर काढायचे आणि ती तपकीर ओढायचे. बस महाराजांची वृत्ती अगदी प्रसन्न होत असत. महाराजांचा राग कुठे पळून जायचा तेच कळायचं नाही. त्यामुळे कधी कधी महाराज रागवले, सगळ्यांची पळापळ झाली, सगळे लांब झाले का प्रत्येकाला एकच वाटायचं, कुठून तरी अग्निहोत्री बुवा इथे यावेत, महाराजांचं दर्शन घ्यावेत आणि महाराजांना शांत करावेत. महाराजांचं त्यांच्यावरती खूप प्रेम होतं. त्यामुळे महाराज कितीही रागवले असले तरी अग्निहोत्री बुवा आल्यावरती महाराज शांत होत. प्रसन्न मुद्रा होत महाराजांची की ह्या अग्निहोत्री बुवांची वृत्ती जरी पण पालटली, मग अशा वेळेला या अग्निहोत्री बुवांना महाराज सांभाळणार नाहीत का? वेळ प्रसंगी त्यांची वृत्ती जरा समजा डामाडोल झाली तर महाराज त्यांना पुन्हा वटणीवर आणणार नाहीत का? भक्त मंडळी, तसंच घडलं, अगदी तसंच घडलं. अग्निहोत्री बुवा महाराजांकडे रोज येत असत. महाराजांचं दर्शन घेतल्याखेरीज त्यांचा दिवस मावळत नसत. एके दिवशी ते स्वामी महाराजांकडे आले तर काय पाहतात, एरवी तसं बघायला गेलं तर महाराजांच्याकडे आल्यावरती त्यांचं लक्ष महाराजांकडेच जायचं. आजूबाजूला काय चालतंय तिथे त्यांनी अजिबात डुंकून कधी लक्ष दिलं नाही. पण त्या दिवशी मात्र त्यांचं लक्ष सर्वत्र गेलं आजूबाजूला. महाराजांकडे भरपूर तपकं आलेली आहेत आणि त्याच्यामध्ये नाना प्रकारच्या मिठाई मेवा आहे. आणि हा सगळा मिठाई मेवा महाराज सर्व तिथल्या शेंबड्या वगैरे पोरांना वाटतायत, कोणाला भरवतायत. मग त्यात महाराजांची, लिंगायतांची, मराठ्यांची सगळ्यांचीच पोरं आहेत. बरं, एवढ्यावरती नाही तर महाराज तिथे आलेल्या अवतीभोवती असलेली जनावरं म्हणजे गाई, बैल, कुत्रे वगैरे त्यांना सुद्धा त्याच प्रेमाने भरवत आहेत. अग्निहोत्री बुवांनी हे सगळं बघितलं आणि त्यांच्या मनातली वासना जागृत झाली. एवढी महागडी मिठाई, एवढी चांगली मिठाई महाराजांच्याकडे येते आणि महाराज खुशाल अगदी जनावरांसहित या पोरांना वाटून टाकतात. त्यातलं एक जरी तवक मला मिळालं तरी मी ती मिठाई खाणं अगदी तृप्त होईन, नाही का? महाराजांच्या प्रसादावरती अग्निहोत्री बुवांची वासना गेली काय आणि महाराजांचं अग्निहोत्री बुवांकडे वागणं हे ते पूर्णतः बदललं. त्यानंतर कधीही अग्निहोत्री बुवा महाराजांकडे येत तेव्हा त्यांना महाराज दर्शन देत नसत. महाराज अंतर्ज्ञानी होते. अग्निहोत्री बुवांना आपल्या नैवेद्यावर, आपल्या प्रसादावरती वासना गेलेली आहे हे जर अग्निहोत्री बुवांच्या बद्दल महाराजांना कळलं तर अग्निहोत्री बुवा आता आपल्याकडे दर्शनासाठी येत आहेत हे सुद्धा महाराजांना कळायचं. मग कधी कधी महाराज तिथून उठून आतल्या खोलीत जाऊन बसत किंवा कधी कधी महाराज तिथे पडलेली घोंगडीच आहे की अंगावरती पांघरून बसत. अग्निहोत्री बुवा येत असत. पण काही केल्या अग्निहोत्री बुवांना मात्र दर्शन घडत नसत. असे कितीतरी दिवस गेले, त्यांना कळेन असं झालं की महाराजांचं दर्शन का नाही आपल्याला घडत आहे. एरवी आपण महाराजांकडे जातो, महाराजांचा चरणस्पर्श करून महाराजांचं दर्शन घेतो. स्वामी महाराजांच्या पुढे आपण तपकीर करतो. ती तपकीर सुद्धा महाराज इतक्या प्रेमाने ओढतात. आणि आता इतके दिवस हे काय चाललेलं आहे नेमकं त्यांना कळतच नाही. त्यांच्या जीवाची घालमेल होत असते. काय महाराजांच्या दर्शनाखेरीज त्यांना एक दिवस घालवणं सुद्धा मुश्किल असायचं हो. मग अशा वेळेला कितीतरी दिवस महाराजांचं दर्शनच होत नाही. काय का आपल्या कोणाचा काय पाप झालेलं आहे, आपली चूक काय? अग्निहोत्री बुवांना खूप पश्चाताप होतं. काय तरी आपल्या हातून घडलेलं आहे, त्याच्याशिवाय महाराज आपल्याला असं दर्शन देण्याचं बंद करणार नाहीत. पण अग्निहोत्री बुवांना काय केलं हे सुचत नाही की आपण महाराजांच्या प्रसादावरती किंवा महाराजांच्या नैवेद्यावरती आपण आपली वासना केलेली आहे आणि ते चुकीचं आहे. मग त्यामुळे तिथे कोणी दुसरं असतं तर महाराजांनी मूठभर त्यातला प्रसाद, मावा, मिठाई काढून त्याच्या हातावर ठेवली असती. त्याला अगदी ओंजळी भरून प्रसाद दिला असता. पण इथे त्यांचे लाडके अग्निहोत्री बुवा होते. महाराजांचं त्यांच्यावरती खूप प्रेम होतं.
आणि हे सगळं असलं ना का महाराजांची फक्त कृपाच नाही, महाराजांचं शासन सुद्धा त्याच बरोबरीने येतं नाही का. जशी आई आपल्यावरती प्रेम करते, आपल्याला आयुष्यभर सांभाळते, पण वेळ प्रसंगी आपल्याला शासन सुद्धा करते. आपले विचार आचार त्याच्याकडे तिचं पूर्णतः लक्ष असतं. आणि तसंच स्वामी समर्थ महाराज आपली स्वामी आई, तिचं सुद्धा आपल्याकडे लक्ष असतं. अग्निहोत्री बुवानी महाराजांच्या नैवेद्यावरती किंवा महाराजांच्या प्रसादावरती ही वासना ठेवणं हे स्वामी महाराजांना कदापि आवडलं नाही. अरे तू माझ्याकडे येतो, तुला मला काय काय द्यायचे आहे, तुझ्या आयुष्याचं सोनं करून टाकायचे आणि त्या क्षुल्लक प्रसादाकडे तुझं लक्ष आहे. आणि म्हणून महाराजांनी त्यांना दर्शन देणं बंद केलेलं. पण अग्निहोत्री बुवांना मात्र ते कळलं नाही. अग्निहोत्री बुवा ह्याच विचारत होते की महाराजांचं आपल्याला दर्शन घडत का नाहीये. कुठेही महाराज असले का ते तिथे अगदी धावपळीने जात आणि महाराजांच्या समोर पोचतायत तोच महाराजांचं दर्शन त्यांना होत नसत. कधी कधी महाराज तिथून उठून कुठेतरी गेलेले असत. अगदीच तिथे असले तर अंगावरती घोंगडी घेऊन तिथे पोहडत. कधी कधी तर बसल्या बसल्याच महाराजांनी आपल्या अंगावरती शाल आहे ती आपल्या चेहऱ्यावरती घेतलेली आहे. आपले चरण पाय सुद्धा लपवलेले आहेत. अग्निहोत्र बुवांना त्याचा खूप पश्चाताप होत असत. काय झालंय काय, का माझं इतकं नशीब पालटलंय. ते महाराजांकडे मनोमनी प्रार्थना करत, कान उपटून घेत की जर काय माझ्याकडून चूक झाली असेल तर मला क्षमा करा. पण महाराजांना जर काही वगैरे नको होतं. स्वामी महाराजांना तुला तुझी चूक आठवण द्यायची होती, त्याची आठवण कर, त्याची स्मरण कर, ती समजून घे आणि त्याचा पश्चाताप झाल्याखेरीज मी तुला दर्शन देणार नाही, असंच जणू महाराजांचं होतं. महाराजांचा हेवा खूप लोकांना वाटला हो, खूप लोकांना. आणि त्या लोकांना महाराजांनी अगदी वटणीवर आणलेलं आहे. मी नेहमी सांगतो महाराज हे निराकार आहेत, विदेयी आहेत. त्यांना देह आपल्यासाठी धारण करावा लागला. स्वामी समर्थ महाराज हे आपण त्यांना दिलेलं एक नामाभिधान आहे. ते त्या देहापुरते मर्यादित नाही आणि ते त्या नामापुरते सुद्धा मर्यादित नाही. पण त्या नामाने किंवा त्या देहाकडे आपण जेव्हा हात जोडतो तेव्हा तो साक्षात परब्रह्म परमेश्वर आपल्यासाठी उभा राहतो तिथे येऊन. मग अशा वेळेला त्या देहाचे लाड किंवा त्या देहाचे चोचले आपण करत असतो. आपल्याला कळतच नाही की महाराज त्या पलीकडे आहेत. महाराजांना आपल्याकडून काय अपेक्षा याचा विचार आपण कधीच करत नाही. आणि म्हणूनच स्वामी महाराज जिथे जिथे बसलेले असायचे तिथे तिथे त्यांच्या आजूबाजूला गादी, लोड, मोठे मोठे सगळं व्यवस्थित असायचं. अक्कलकोटच्या पुराणिक बुवांचे मेवणे एक दिवशी अक्कलकोटात आले होते आणि त्यांच्या मनात असं आलं, वाह मजा आहे बाबा महाराजांची, मऊ मऊ गादी वगैरे सगळं खूप छान चाललेलं आहे. तोच महाराज तिथून उठले आणि सपासप पाय टाकत तिथे पुढे गेले. महाराज चालतच होते. सूर्य मावळतीला आला तरी महाराज काय थांबत नाहीत. बरं, महाराज जिथे जिथे चालायचे तिथे तिथे त्यांच्या भोवती सगळी मंडळी अक्कलकोटातली जात असत. एक जत्राच असायची. महाराज चालत चालत त्या कडपगावच्या डोंगरावर गेले. थंडी मी म्हणत होती, खूप थंडी होती. आणि तिथे थंड परिसरामध्ये एका थंड झालेल्या मोठ्या शिळेवरती महाराज पोडले. पुराणिक बुवांचे मेवणे तिथे समोरच होते. त्यांच्याकडे पाहत स्वामी महाराज म्हणाले, काय बुवा, कशी आहे माझी मऊ मऊ गादी. सगळे थंडी कुडकुडत आहेत. कधी एकदा जे महाराज पुन्हा खाली उतरतात, पुन्हा अक्कलकोट गावामध्ये येतात असं सर्वांना वाटत होतं. आणि अशा वेळेला स्वामींनी त्यांना विचारलं, कशी आहे माझी मऊ मऊ गादी. म्हणजे थोडक्यात काय तर महाराजांना कळलेलं की ह्यानी माझ्या मऊ मऊ गादीचा हेवा केलेला आहे. अरे तू कशासाठी आलायस इथे, तुझ्या आयुष्याचं सोनं करायचे मला आणि नाही त्या गोष्टीत पडतोयस. महाराज जेवढे अंतर्ज्ञानी होते तेवढे प्रेमळ सुद्धा होते, तेवढे दयाळू सुद्धा होते.
त्यांची एकच अपेक्षा होती की जे कोण माझ्याकडे येतात त्यांच्या आयुष्यात सोनं व्हावं. पण मन असं भरकटलं का ते त्याला वटणीवर मात्र आधी आणत. अग्निहोत्री बुवांचं सुद्धा तसंच, अगदी तसंच. त्यांना जोवर कळत नव्हतं त्यांची चूक काय, तोवर महाराजांनी त्यांना जरा सुद्धा दर्शन दिलं नाही. आणि ते व्याकुळ झाले, तळमळत होते महाराजांच्या दर्शनासाठी. आता काय करू मी, का मला महाराजांचं दर्शन घडत नाहीये. एक दिवशी खासबागेमध्ये ते शेणाचे गोळे थापत होते, काहीतरी गौऱ्या करत होते, कारण ते अग्निहोत्री होते ना, त्याच्यामुळे त्यांना गाईच्या शेणाच्या गौऱ्या बहुतेक लागत असत. ते त्या खास बागेमध्ये गौऱ्या थापत होते, तोच त्यांना कळतं काही अंतरावरती स्वामी महाराज आलेले आहेत. पण त्यांना माहिती होते की महाराजांकडे आपण जाताच महाराज स्वतःला झाकून घेतील, महाराज आपल्याला दर्शन देणार नाहीत एवढं मात्र नक्की आहे. आणि त्यांना त्याचं फार दुःख वाटू लागलं. काय करावं, असं का होतंय, का घडतंय. तोच त्यांच्या मनात तो विचार आला, असं तर नसेल ना की त्या दिवशी मी स्वामी महाराजांकडे गेलेलो असताना महाराजांकडे पडलेल्या सगळ्या प्रसादाच्या तबकांवरती माझी वासना गेली. मला त्याच्यातलं एक तबक मिळालं तर मी ती मिठाई खाऊन तृप्त होईन असं मला वाटू लागलेलं. आणि खरं बघायला गेलं, मी विचार केला तर मला एक गोष्ट कळते की त्या दिवशीपासून महाराजांचं दर्शन मला होणं बंद झालं. आणि आपण विचार करतोय काय झालं, काय झालं, का महाराज दर्शन देत नाहीत. पण हा विचार माझ्या मनात आलाच नाही. एका बाजूला ते शेणाचे गोळे थापत होते आणि एका बाजूला त्यांच्या मनामध्ये हा विचार आला. बरोबर का, तो स्वामी कृपेनेच आला असावा. आणि तेव्हा त्यांना त्याचा फार पश्चाताप झाला. अरे कुठे ती छोटीशी गोष्ट, ते प्रसादाचा तो तबक आणि आपल्या जिभेचे चोचले, आणि कुठे महाराजांचं दर्शन, कुठे स्वामी महाराजांची कृपा. आणि नाही त्या गोष्टीत आपण अडकलो, नाही त्या गोष्टीत आपण अडकतोच नेहमी. आपण अगदी अडकतोच. हात पसरून तिथे आपल्या आयुष्याचं कल्याण करून घ्यायचं सोडून आपण अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकतोच, नाही का. पण महाराज आपल्याला वटणीवर आणत असतात. आणि अगदी तसंच या अग्निहोत्री बुवांच्या बाबतीत सुद्धा घडलं. जेव्हा ही गोष्ट शेण थापत असताना त्यांच्या डोक्यात आली, त्यांच्या लक्षात आली, तेव्हा त्यांचाच त्यांना राग आला, खूप राग आला. अशी कशी काय माझी वृत्ती असू शकेल, हे का माझ्या डोक्यात विचार आले, मला काय कळतच नाही. आणि तेव्हा त्यांनी तिथूनच मनोमनी स्वामी महाराजांना प्रार्थना केली, महाराज या पुढे जर तुमच्या नैवेद्यावरती किंवा तुमच्या प्रसादावरती माझी जर वासना गेली तर मी हे शेण खाईन, असं म्हणत त्यांनी तो शेणाचा गोळा स्वतःच्या तोंडात घातला. पश्चाताप बघा तो कसा, तो शेणाचा गोळा स्वतःच्या तोंडात घातला. पण मला दर्शन द्या, यापुढे मी तुमच्या प्रसादावरती या छोट्या छोट्या गोष्टींवरती वासना नाही घालणार. माझी वासना तिथे नाही जाणार, नाही भरकटणार. तुमचं दर्शन आणि तुमची कृपादृष्टी हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. मी चुकलो, शेण खाल्लं, पण माझ्यावर कृपा करा, मला दर्शन द्या. हे बोलताच त्यांना महाराज तिथे समोर उभे राहिलेले दिसले. महाराज दोन हात आपल्या कमरेवरती घेऊन खतखता हसत होते. एखादं लहान मूल चुकल्यावरती आई कशी असते, किंवा एखाद्या लहान मुलाला योग्य ते शासन दिल्याच्या नंतर जेव्हा ते सांगतं आई आता ह्याच्या पुढे मी नाही करणार असं काय, ते आईला त्या मुलाचं फार कौतुक वाटतं. ती त्याला जवळ घेते, कवटाळते, नाना प्रकारे त्याचं चुंबन घेते. अगदी तसाच हा प्रसंग होता. स्वामी समर्थ महाराज दोन हात कमरेवर ठेवून अगदी खतखता हसत होते. त्यांना अग्निहोत्री बुवांचं कौतुक वाटत होतं. त्यानंतर भक्तगण, स्वामी समर्थ महाराजांनी पुन्हा अग्निहोत्री बुवांना लांब केलंच नाही, कारण तशी वेळच आली नाही. अग्निहोत्री बुवा पूर्णतः वटणीवर आले होते. त्यांना कळून चुकलेलं की साक्षात परब्रह्म परमेश्वराच्या सानिध्यामध्ये
आपण कसं वागावं, त्या परब्रह्माची कृपादृष्टी संपादन करून घ्यायची असेल तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला मन अडकवून उपयोग होणार नाही. काय उलट आपण अधोगतीला जाऊ. नशिबात महाराज असताना सुद्धा आपण आयुष्याचं आपलं सोनं करून घेणार नाही आहोत. आपण प्रपंचिक आहोत. बघा हे बघा, आपण अपेक्षेनेच महाराजांकडे जातो, त्यात काहीच गैर नाहीये. पण तिथे जाऊन जर अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे आपलं लक्ष जाणार असेल, तिथे आपला जीव अडकणार असेल, तर महाराजांची कृपा संपादन कशी आपल्याला आपण करून घेणार? शक्य तरी आहे का ते? भक्तगण, अशा अनेक गोष्टी आहेत महाराजांकडे आपण जाऊन चुकतो. मध्यंतरी स्वामी समर्थ महाराजांच्याकडे आपल्या सहज आणि नकळत होणाऱ्या चुका यांच्यावरती मी एक एपिसोड केला होता. त्याला मी काही त्याच्यातल्या चुका आपल्या सांगितलेल्या. त्याही पलीकडे जाऊन मठात गेल्यावरती आपल्याकडून चुका घडत असतात. नक्की आज ना उद्या मी तो एपिसोड नक्कीच करेन. पण तोवर भक्तांनो, ही जी गोष्ट आहे फार महत्वाची आहे, ती आपली वासना. नको त्या ठिकाणी आपली वासना जाऊ नये. शेषाचार्य अग्निहोत्रींच्या बाबतीत स्वामी महाराजांनी त्यांना वटणीवर आणलं. आपल्या बाबतीत तसं घडेलच की नाही माहिती नाही, कारण आपण आपलं प्रारब्ध घेऊन आलेलो आहे. पाप पुण्याचा गाठोडा आपण आपलं स्वतंत्र आहे. आणि त्याच्यानुसार आपल्याला महाराज जे आपल्याला लाभलेत, खरं परब्रह्म परमेश्वराचं हे खरं स्वरूप आपल्याला लाभलेलं खरं आहे, पण ते आपल्याला जपायचे. आपल्याकडे छोट्या छोट्या चुका करून ते आपल्याला गमवायचं नाहीये. तेव्हा भक्तांनो लक्षात ठेवा, स्वामी समर्थ महाराजांचं हे परब्रह्म परमेश्वराचं हे स्वरूप जे आपल्याला लाभलेलं आहे ते अत्यंत दयाळू आहे. आपण त्याचं होणं फार गरजेचं आहे. आणि ते असं सहज होता येत नाही. त्यासाठी आपल्याला अगदी अंतःकरणाने त्यांचं व्हावं लागतं. आणि जेव्हा आपण अंतःकरणाने त्यांचं होतो ना, तेव्हा ते आपल्या आईसारखं आपल्याला जवळ घेतात, कवटाळतात, आपल्याला काय पाहिजे नको ते बघतात, आपला योगक्षेम सांभाळतात. पण आपल्याला ह्या सगळ्या काळज्या घ्याव्या लागतात. स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करूया. अग्निहोत्री बुवांचं स्मरण करूया. अग्निहोत्री बुवांकडून झालेली ती चूक, श्री स्वामी महाराजांच्या नैवेद्यावरती त्यांची बसलेली वासना, तसं आपलं होऊ नये याबद्दल आपण आपली खबरदारी घेऊया. स्वामी समर्थ महाराजांकडे अगदी पूर्णतः मनसोक्तपणे हात जोडूया आणि म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तो. श्री स्वामीराज माऊली हा यूट्यूब चॅनल आपला सर्वांचा लाडका आहे याच्याबद्दल मला तीळ मात्र शंका नाही. आपण हा चॅनल नियमित पाहत असता. स्वामी समर्थ महाराजांची विविध माहिती ही आपल्यापर्यंत योग्यरित्या पोचते आणि ती पोचवण्याकरिता आमची धडपड चालू असते. अहो, एखादा एपिसोड करायचा म्हणजे खुद्द आमचे गुरुदेव श्री स्वामीसुत महाराज आमच्या डोक्यावरती बसून ते करून घेत असतात. सगळी माहिती गोळा करणं आणि ती योग्य प्रकारे आपल्या पुढे मांडणं हे आपल्या गुरुकृपेशी होत नाही, बरं का. आणि हा सगळा प्रयास करून मी जो काही एपिसोड महाराजांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो, तुम्ही पाहता, तुम्हाला ती आवडते. पण एवढं सगळं होऊन सुद्धा भक्तांनो, तुम्ही हा आपला चॅनल सबस्क्राईब करत नाही. आज कितीतरी महिने एक गोष्ट लक्षात येते की आपल्या ह्या चॅनलचे सबस्क्रायबर वाढत नाही, आपला परिवार वाढत नाहीये. त्या भक्तांनो एक हात जोडून विनंती आहे, श्री स्वामीराज माऊली ह्या परिवारात सामील व्हा. आपला हा चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला आवडतो तर आहेतच, मग त्या लाईकचं पण बटन दाबा आणि आपल्या परिचित श्री स्वामी भक्तांपर्यंत हा चॅनल पोहोचवा, म्हणजे शेअर करा. आम्हाला तुमच्यापासून काही अपेक्षा नाही, पण भोळी बाबळी एवढी अपेक्षा मात्र निश्चितच आहे की तुम्ही आमच्या परिवारामध्ये सामील व्हावं.
आपला हा चॅनल सबस्क्राईब करावा, तो लाईक करावा आणि आपल्या परिचित स्वामी भक्तांना त्याची लिंक पाठवावी, जेणेकरून श्री स्वामीराज माऊली हा परिवार आपला वाढतच राहील आणि वाढतच राहावं. तेव्हा एकच विनंती आहे, पुन्हा सांग, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सर्वत्र शेअर करा. कराल ना? श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दासपद, द्यावे दासपद, मज द्यावे दासपद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची